हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद. देवाने संधी दिली आणि पुन्हा मला रोपेट चॅनलद्वारे तुमच्यासमोर येण्यासाठी देवाने संधी दिली आणि विशेष करून ह्या रोपेट टीमला मी सलाम करते आणि त्यांचे पण मी आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. आणि तुम्हा सर्वांचे पण मी आभार मानते की तुम्ही आता जे काही वचन ऐकत आहे तुमचे पण मी आभार मानते की तुम्ही वचन ऐकण्यासाठी वेळ काढलेला आहे. देव तुम्हाला आशीर्वादी करून ही वेळ तुमची वाया जाणार नाही. देव तुम्हाला आशीर्वादी करणार आहे. आपण 2 मिनिट प्रार्थना करूया. धन्यवाद देते राजा, तुमच्या आभार मानते, उपकार स्तुती करते प्रभू, आजच्या वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल. प्रभुदेवा, आज बाबा तुम्ही आम्हाला वचन ऐकण्यासाठी आणि सांगण्यासाठी जी संधी दिल्या तुमचे मी आभार मानते प्रभू. ऐकणारे कान द्या, समजणारे मन द्या प्रभुदेवा आणि सर्व कठीण अंतःकरण बदलून टाका देवा. तुमचं गौरव, तुमची महिमा करून घ्या प्रभू. दपा हालणारे होठ माझे असले खरं ह्याच्यामध्ये तुमचं वचन, तुमचं सामर्थ्य आणि तुमचं अद्भुत कार्य या वचनाद्वारे होण्यासाठी सहाय्य मदत करा. मान मी करून प्रार्थना विनंती आमच्या येशू ख्रिस्त यांच्या अतिप्रिय गौरव मग पित्या, आमेन. प्रेस लॉर्ड. की आपण जो एक वचन पाहूया, इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय वचन 7. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आधुनिकता भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. कुणाला सूचना मिळाली? नोहाला सूचना मिळाली. कुणाकडून सूचना मिळाली? सर्वसमर्थ त्या देवाकडून सूचना मिळाली आणि आधुनिकता बाहेरने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. प्रेज द लॉर्ड. त्या विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. प्रेज द लॉर्ड. देव खरंच अद्भुत कार्य करत आहे आणि केलेलं आहे. आपण जेव्हा पाहतो की नोहाच्या काळामध्ये ज्या वेळेला महापूर येणार होता, जेव्हा जलप्रलय येणार होता, त्यावेळेला देवाने का आणलं जलप्रलय? कारण ह्या जगामध्ये मनुष्य खूप पापामध्ये जीवन जगत होतं आणि पाप खूप वाढत होतं. खूप लोक अनितीने आणि पापाने, अन्यायाने जीवन जगत होते. आणखी पाप वाढत होते. त्यावेळेला देवाचा कोप ह्या पृथ्वीवरती जगावरती होणार होता. म्हणून देवाने नोहाला सांगितले की तू आपल्या कुटुंबासाठी, तुझ्यासाठी एक तारू तयार कर. का सांगितलं? आपण वचन पाहूया. उत्पत्ती ह्याचा 6वा अध्याय वचन 13. मग देव नोहाला म्हणाला, मी सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. प्रेज द लॉर्ड. कारण का देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले. 6:12 वचन सांगते की 11 आणि 12. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जात जुलमाने भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्राने आपली चालचलन बिघडली होती, भ्रष्ट झाली होती. जे देवाने बनवलं ते पवित्र होतं, तर त्याच्यामध्ये भ्रष्टपणा, अपवित्रपणा आला आणि ते अपवित्र आणि भ्रष्टपणा खूप खूप वाढत गेला. कशामुळे? तर पापामुळे. आपण जेव्हा पाहतो की ज्यावेळी 7वा अध्याय वचन 1 वचन की मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. प्रेज लॉर्ड. वचन 5 सांगते की 7:5. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. आणि 6वा अध्याय वचन 22 सांगते की नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. प्रेज लॉर्ड. देवाची सूचना मिळालेली आहे. कुणाला मिळाली आहे? नोहाला मिळाले. नोहा हा एक विश्वासी, एक नीतिमान आणि देवाला भिवून असं तो जीवन जगत असताना देवाची दृष्टी देवाने पाहिलं. बघा, आपण बसणं, उठणं, बोलणं, निजणं, आपलं सर्व काही बारकाईने पाहणारा, आपला विचार, आपली नजर पाहणारा एक सर्वसमर्थ देव आहे. त्या देवाचा कधी कॅमेरा बंद नाही, कधी व्होल्टेज जात नाही, कधी चार्जिंग संपत नाही. देवाचा कॅमेरा हा सदा चालू असतो. जेव्हा पाहतो आपण की नोहाच्या वरती देवाची नजर होती. जर नोहावरती देवाची जर नजर होती, तर आपल्यावरती पण आहे नजर. आणि त्यावेळी त्या लोकांच्या वरती देवाची नजर होती. कारण देवाच्या दृष्टीने नोहा हा नीतिमान ठरलेला आहे. कुणाच्या दृष्टीने? देवाच्या दृष्टीने नोहा हा नीतिमान ठरलेला आहे. आणि देवाचा कोप जो होणार होता, त्या कोपापासून देवाने नोहाला बाजूला केलेला आहे. आणि देवाने नोहाला सांगितले की सूचना दिलेल्या आहे, काही आज्ञा दिलेल्या आहेत की तू
तू आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तारू तयार कर. आणि त्या तारूमध्ये तू कोणाला घेऊन जा? आपल्या पत्नीला, आपल्या 3 मुलं आणि 3 सुना, एकूण किती लोक झाले? 8 लोक. या 8 लोकांना तू ते तारूमध्ये घेऊन जा. ज्यावेळी ती तारू होत असताना, जेव्हा देवाची सूचना मिळाली, तेव्हा आपण पाहतो की नोहा लोकांना सांगत होता की तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही हे पाप गोष्टी सोडा, तुम्ही तारूमध्ये या. सर्वांना तो आमंत्रण देत होता, खरं पण कोणी पण त्याचं आमंत्रण स्वीकारलं नाही. त्याला ती लोक त्याला हसत होती, अरे हा तारू कशाला करायला लागलाय आणि इतकं मोठं तू कशाला करायला. आपण जेव्हा पाहतो की 6 आणि 7 तुम्ही वचन वाचा उत्पत्तीचं, की त्यामध्ये पाहतो की 3 मजले तारू नोहाने केलंय. देवाने जसं जसं त्याला सांगितलं की कसे मजले बांध, खिडकी कोणत्या साईडला, दरवाजा कोणता, पुन्हा तू बाहेरून डांबर लाव. मग डांबरच का, सिमेंट का नाही, ज्या ज्या गोष्टी देवाने जे जे त्याला सांगितलं त्याप्रमाणे नोहाने कार्य केलेलं आहे. तारू बांधण्यासाठी, तारू कशाची करा, कोणत्या लाकडाची, कशी करायची आणि त्याचा आकार कसा, म्हणजे किती मजले, त्यामध्ये खोल्या कशा असणार, पुन्हा त्यामध्ये खिडकी कुठे असणार, दरवाजा कुठे असणार, किती मजले, हे सर्व काही देवानी योजना करून देवानी नोहाला सांगितलेलं. आणि नोहाने ज्यावेळी देवाची सूचना नोहाला मिळाली, त्या देवाने जे जे सांगितलेलं त्याप्रमाणे नोहाने आचरण केलं. कारण नोहाचा देवाच्या वचनावरती विश्वास होता आणि देव जे करणार आहे, देव जे बोललेलं आहे ते देव करणारच आहे. कारण देव आपला हा कधी खोटं बोलत नाही, कारण तो न बदलणारा आपला देव आहे. आपण जेव्हा पाहतो की नोहाला ज्या वेळा तो तारू त्याने तो तयार करत असताना लोक येऊन त्याची चेष्टा मस्करी करत होते, अरे तू काय करायला लागलायस, तू कशाला हे बांधायला लागलायस, कुठं म्हणजे पाणी येणार आहे, कुठं महापूर येणार आहे, कुठं काही प्रलय येणार आहे, कुठं नाश होणार आहे, असं ते त्याला म्हणजे खिजवत होते, किंवा ते त्याला नाही का त्याच्या बोधाचा तिने अहेर करत होते आणि त्याची ते म्हणजे त्याची चेष्टा करत होती, त्याची निंदा करत होते आणि त्याला चेष्टाचा विषय असं बनवत होते. प्रेस लॉर्ड. बायबलचे सांगते की आज नाही का निंदेलेला आहे, आज धिक्कारलेला आहे, आज छिडकारलेला, सोडलेला आहे, टाकलेला आहे, कारण एक दिवस ती अवस्था देव बदलून टाकणार आहे. जेव्हा पाहतो आपण की नोहा त्या लोकांकडे पाहिला नाही, जे हसत आहे, जे निंदा करते, चेष्टा करते, त्या लोकांकडे पाहिलं नाही, तर त्याची नजर कुठे आहे? त्या परमेश्वराकडे आहे. आणि जेव्हा त्यांनी ते तारू तयार केली, जेव्हा देव म्हटले की पाऊस चालू झाला आणि त्या देवाने त्याला सांगितले की आपण वचन वाचूया. उत्पत्तीचं 7वा अध्याय 23 वचन. हे पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव, पशु, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी ह्या सर्वांचा नाश देवाने केला. ते पृथ्वीवर नाहीसे झाले. नोहा व त्याच्याबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले. प्रेस लॉर्ड. 7वं वचन आपण 6 आणि 7 वचन वाचूया. पृथ्वीवर जलप्रलय झाला त्यावेळी नोहा 600 वर्षाचा होता. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे व बायको सुना ह्यांना घेऊन तारवात गेला. प्रेस लॉर्ड. जेव्हा देवाने आज्ञा केली त्यावेळेला नोहाने सर्व काही केलेलं आहे. देवाच्या आज्ञेप्रमाणे नोहाने सर्व काही केलं आहे. जेव्हा देवाने सांगितलं की आता पाऊस पडत आहे, पाऊस वाढत आहे आणि तू आता तारवामध्ये जा. जेव्हा तारवामध्ये गेल्यानंतर त्यावेळेला आणखीन ते पाणी वाढायला लागलं आणि जेव्हा सांगितलं देवाने की त्या नोहाला तू आता तारवामध्ये जा आणि दरवाजा बंद कर, आणि त्यावेळेला ते तारू त्या पाण्यावरती चालू लागले, म्हणजे ते तरंगू लागलं आणि त्यावरती लोक मग घाबरली आणि ती लोक त्या तारूला मारत असताना की दरवाजा उघडा, त्या तारूला हात कधी थाप मारत असणार की आम्हाला आत घ्या, आमच्यासाठी दरवाजा उघडा. तर त्यावेळेला ती वेळ संपलेली होती. कारण एक वेळ आहे की त्यावेळेला बंद झालेला आहे. ज्यावेळेला हाक मारत होते, ज्यावेळेला त्यांचा रिस्पॉन्स कसा येत होता, त्यावेळेला जेव्हा दरवाजा बंद झाला त्यावेळेला तो आतमध्ये जाऊ शकत नाही आणि ज्यावेळेला तो नोहा पण दरवाजा उघडू शकत नाही. आणि त्यावेळेला त्या लोकांचा नाश झालेला आहे आणि नोहा आणि त्याची पत्नी, त्याची 3 मुलं आणि त्याची 3 सुना वाचलेल्या आहेत. कारण का वाचलेल्या आहेत? त्या देवाने जे सांगितलेलं आज्ञा आहे त्या आज्ञाचं पालन त्यांनी केलेलं आहे आणि तो त्याच्यातून सुटलेला आहे. कशातून? त्या जल काही प्रलय आहे, जे महापूर आहे, त्यामधून देवाने त्यांना वाचवलेलं आहे. आपण वचन पाहूया. हे वचन जे आहे ते सत्य आहे, ही घटना सत्य आहे आणि देवाने सांगितले की ह्या पुढं मी पृथ्वीवरती महाप्रलय आणणार नाही. मग देवाने आपल्या लेकरांना म्हणजे आपल्या मनुष्य जातीला देवाने अभिवचन दिले, ह्या पुढं धनुष्य म्हणजे मेघधनुष्य दिसणार आहे म्हणून. प्रेस द लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की जलप्रलयाचा शेवट झाला, कारण त्यावेळेला जे काही नोहाला देवाने सांगितलेलं होतं त्याप्रमाणे तो केला आणि त्यातून त्याची सुटका झाली. आपण हे घटना झालेली आहे उत्पत्तीच्या, जेव्हा जे काही उत्पत्ती जुना नवा करार ह्याच्यामध्ये आपण ती उत्पत्ती पाहिली. आता आपण एक पाहूया की ही घटना
त्यावेळेस घडली, त्यावेळी आपण त्यावेळी नव्हतो. कारण आता आपण जे आपण आहोत, आता आपण जिवंत आहोत. आपल्यासमोर एक घटना घडलेली आहे, ते म्हणजे 2022 मध्ये. आपण वचन पाहूया. आमोसाचं आमोस वाचा आमोस याचा 8वा अध्याय, वचन 2. तो म्हणाला, आमोसा तुला काय दिसते? तो म्हणाला, पक्व फळांची पाटी. मग परमेश्वर म्हणाला, माझे लोक इस्रायल यांचा अंत समय आला आहे, ह्यापुढे मी त्यांची गय करणार नाही. अंत समय आला आहे. प्रेस लॉर्ड. म्हणजे अंत जवळ आला आहे. आणि आमोस 8:3 सांगते वचन की प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मंदिरातील गीते आक्रंदनाची होतील, प्रेतांची राशी पडतील, सर्व ठिकाणी ती मुकाट्याने बाहेर पडतील. प्रेस लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की जेव्हा कोरोना आला, तेव्हा कोरोनाच्या वेळेला मंदिरे बंद झाले आणि तेव्हा दरवाजे कशाचे बंद झाले? देवळात जाणे येणं बंद झालं आणि तिथली आराधना बंद झाले, चर्चेस बंद झालते, आराधना बंद झालते. प्रेस लॉर्ड. 8 वचन सांगते की 8:3 की मेलेले लोक फेकून देण्यात येतील. लोकांना अंत्यविधी करण्यासाठी रांगा लागत होते, तर त्यांना मिळत नव्हते म्हणून त्यांनी ते फेकून पण टाकत होते, कुठं समुद्रामध्ये, असं कुठं पण ते फेकून देत होते. मेलेले लोक फेकून देण्यात येतील. आमोस 8:10 वचन सांगते की तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करेन, तुमची सर्व गीते विलापरूप करेन, सर्वांच्या कमरेस गोंडपाट गुंडाळीन, सर्वांची डोके भादरून टाकीन. कोणी एकुलते एका पुत्रासाठी शोक करावा, त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करेन आणि त्याचा शेवट क्लेशमय करेन. प्रेस लॉर्ड. म्हणजे इतका वचन, म्हणजे आपण जेव्हा पाहतो की लोक थरथर कापत होते की इतका कोप त्या देवाचा होत होता की जे लॉकडाऊन लागलेलं होतं आणि जे काही कोरोना आलेला आहे, त्यावेळेला खूप लोक असं चांगले धडधाकट दिसलेले लोक, त्यांना अचानकच ते व्हायरस होत होता आणि ते अचानक लोक मरण पावत होते की तरुण लहान लहान लेकरं अचानक ते म्हणजे विलयास जात होते, त्यांचा नाश होत होता. देववचन सांगते की 8:11 की प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वरची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल. प्रेस लॉर्ड. जेव्हा पाहतो की चर्चेस बंद झालता, त्यावेळेला वचन ऐकण्यासाठीचा दुष्काळ होता. तेव्हा वचन सांगण्यासाठी तिथं कोणी नव्हतं आणि ऐकण्यासाठी पण नव्हतं, कारण सर्वांवरती बंदी होती. कुठे तुम्ही जाऊ नका, बाहेर पडू नका. वचन सांगते की 8:13 की त्या समय सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्छित होतील. म्हणजे तरुण मुलं आणि मुले निराश होतील ते झालेले होते, कारण घरामध्ये बसून होते, कुठे बाहेर जायचं नाहीये. मास्क वापरा आणि कुठे जाऊ नका, तुम्ही घरामध्ये बसा. त्यांना बंधनं होतील. आपण पाहतो की इर्मया 16:9 की जेव्हा विवाह आणि लग्न बंद होतील. आणि इर्मया 16:4 मेलेले लोक पडतील आणि पृथ्वीत खत पडेल. प्रेस लॉर्ड. म्हणजे जे लोक मरण पावले त्यांना पुरण्यासाठी पण जागा नव्हती, ते शेतामध्ये पडून, रस्त्यावरती पडून ते खत असं झालेलं आहे. हे वचन सत्य आहे. यशया 16:20 सांगते की स्वतःच्या घराची दारे बंद करायला आणि घरामध्ये राहा. हे सर्व सरकारने नियम काढला की तुम्ही घरामध्ये राहा आणि घराचे दरवाजे बंद करा आणि घरामध्येच तुम्ही राहा, बाहेर पडू नका म्हणून. आणि यशया 2:11 सांगते की माणसाचा अभिमान उतरण्यात येईल. यशया 5:11 सांगते की यहोवाचे वचन पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर पाहतो की हे जुन्या काळामध्ये आमोसाच्या जे पुस्तकामध्ये यिर्मयामध्ये जे वचन वाचले की आपण की देवाची योजना आणि देवाचं वचन ते पूर्ण झाल्याशिवाय होणार नाही. आकाश पृथ्वी नष्ट होईल, तर देवाच्या वचनातली कारणं मात्र रद्द होणार नाही. हे जे काही देवाने सांगितलेलं होते की नोहाच्या काळी ते पूर्ण झालं. आता देवाने जे सांगितलेलं होते की देवळे बंद होतील, लग्न बंद होतील, आनंद बंद होईल, पुन्हा मूर्छित होतील, पुन्हा निराश होतील, देवळे बंद होतील, घराचे दरवाजे बंद होतील, आज सर्व ठिकाणी बंद होते. तर पण जेव्हा पाहतो की आपण ही पण घटना घडलेली आहे. लॉकडाऊन कसं आलं आणि कधी झालं हे कुणालाच कळालं नाही. आणि त्यावेळेस लोकांना कळालं की सर्व ठिकाणी हे जे काही देवाचं वचन आहे ते देवाचं वचन पूर्ण झालेलं आहे. आपण वचन आणखी सांगतो तुम्हाला मत्तेकृ शुभवर्तमान याचा 25 अध्याय की 10 कुमारीचा दृष्टांत. 5 कुमारी आहे, 10 कुमारी आहेत, त्यामध्ये 5 शहाणे आहेत आणि 5 मूर्ख आहेत. का 5 मूर्ख आणि का 5 शहाण्या? कारण त्यामध्ये 2 ग्रुप असं देव सांगते की 5 शहाण्या आणि 5 मूर्ख. तर शहाण्या कुमारी काय करत आहे की आपल्याजवळ तिने तेल घेतलेलं आहे. तेल त्याने एवढं घेतलेलं आहे की हे जर वर येण्यासाठी जर वेळ जर लागला तर ते तेल आणखीन पुन्हा आपल्याजवळ असावं म्हणून तिने आपल्याजवळ तेल घेतलेलं आहे. आणि ते जागरूकपणा आहेत, सावधपणा आहे, बेजबाबदारपणा नाहीये, हलगर्जीपणा नाही, निष्काळजीपणा नाही. आणि जेव्हा ती पाहतो की तिने तेल आपल्याबरोबर घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं आहे, कारण वर येण्यासाठी जर वेळ झाला तरी आपल्याजवळ तेल आहे, तर आपला दिवा तो
जळत राहण्यासाठी, तो दिवाची वात ती न जाण्यासाठी जे काही जबाबदारी होती त्या 5 कुमारीने ते जबाबदारी त्यांना माहित होती आणि त्यानुसार तिने तेल आपल्याजवळ जास्त घेतलेलं. आपण पाहतोय की 5 मूर्ख पण तिथं होत्या. जेव्हा त्यांचा दिवा जात होता, जेव्हा ते तेल त्यांचं संपत होतं, तेव्हा ते म्हटले की त्या 5 कुमारींना, शहाण्या कुमारीने, की आम्हाला तेल द्या. तर त्या म्हटले की आम्हालाच पुरणार नाही, तुम्ही जाऊन आणा जाऊन. त्यावेळी त्या 5 मूर्ख गेल्या. कुठे गेल्या? बाजारामध्ये गेल्या तेल आणण्यासाठी. आपण जेव्हा पाहतो की जेव्हा त्या 5 मूर्ख गेल्या आणि त्यावेळेला काही क्षणामध्येच हा काय ऐकायला आले या त्यावेळेला ते गेले. कुठे गेले? 5 शहाण्या गेल्या, बरोबर आत गेल्या. आत गेल्यानंतर तो दरवाजा बंद झाला. दरवाजा बंद झाल्यानंतर त्या पुन्हा मूर्ख आल्या आणि त्या त्या मूर्ख मुली आल्या, कुमारी आल्या आणि दरवाजे तिने थाप मारायला लागले. त्यावेळेला दरवाजातून म्हणजे काहीच रिस्पॉन्स म्हणजे त्यांना मिळाला नाही, दरवाजा उघडला नाहीये. एकदा बंद दरवाजा झाला, पुन्हा उघडला नाही, उघडू शकणार नाही. कारण ती एक वेळ होती. त्या वेळेसाठी तयारी होणं, त्या वेळेसाठी आपण सक्षम होणं आणि त्या वेळेसाठी जागृतपणा होणं, सावधपणा होणं, त्या त्या मूर्ख कुमारीमध्ये ती वेळ होती. कारण त्या वेळेचा त्यांनी सदुपयोग केला नाही आणि त्या वेळेसाठी ती तयार झाले नाहीत, सिद्ध झाले नाहीत. त्यांनी जागृतपणा त्यांच्यामध्ये होता. तर तो कसा होता? दूरदृष्टीपणा त्यांचा कसा होता? आज आपण या जगामध्ये जगत असताना आपल्यामध्ये जागृतपणा आहे का? आज आपल्यामध्ये विश्वास आहे का? किती विश्वास आहे? आपल्यामध्ये पश्चाताप आहे का? आपल्या मनामध्ये कोणाबद्दल राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर आहे का? कुणाला आपण क्षमा नाही केलं आहे? कुठं अंतःकरण आहे का की मी ह्या व्यक्तीला क्षमा केलेलं नसेल? कुठं भांडण तंटा झाले असेल तर आपण ती क्षमा केलेलं आहे का? अंतःकरण आपण देवाकडे ते पाप आपण घेऊन गेलो आहोत का? देवाजवळ आपण ते कबूल केलं आहे का? आपण देवाला माफी मागितली आहे का? विशेष करून आपण मेलमिलाप आपण केलेला आहोत का? आपल्या मनामध्ये कुठे जर राग, मत्सर, द्वेष, तिरस्कार जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. कारण देव येणार आहे आणि ते अपवित्र घेण्यासाठी नाही, तर पवित्र असं तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. कारण त्या रक्ताने त्याने आपल्याला धुवून आणि शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. आपण जेव्हा पाहतो की शहाण्या कुमारीमध्ये कसं आहे की त्या म्हणजे तयार होत्या. त्यात तयारी असताना त्याच्यामध्ये बेजबाबदारपणा नव्हता, गैरशिस्त नव्हती, योग्य तयारी होती. विलंब लागला तर त्या डुलक्या पण नाही घेतल्या, त्या जागत राहिल्या. आज आपण म्हणजे प्रार्थना करत आहोत का? मध्यरात्री पहाटे आपण उठून म्हणजे प्रार्थना करत आहोत का? विशेष करून शहाण्या ज्या आहेत आणि ज्या मूर्ख आहेत ते दिवे योग्य कामासाठी उपयोगी पडत आपण आहोत का? समर्पण त्यांनी केलेलं आहे का? विश्वास, पश्चाताप, जागृत सिद्धपणा आहे का? का दरवाजा एकदा बंद झाल्यानंतर पुन्हा तुम्ही आक्रोश करणार, पुन्हा तुम्ही रडणार, त्यावेळेला काहीच होणार नाही. प्रेस लॉर्ड. की देव आता एक वेळ येणार आहे आणि ती वेळ आता जवळ खूप आलेली आहे की आपला प्रभू येणार आहे. तर त्यासाठी आपण तयारी आहोत का? जर आपली तयारी जर झाली नसेल तर आपण देवाला म्हटलं पाहिजे, देवा तू माझी तयारी कर. आणि आपण त्यासाठी आपण समर्पण केलं पाहिजे की देवा तू माझी जी काही तयारी, माझी अपूर्णता असेल ती अपूर्णता तू काढून टाक. जे अशुद्धपणा असेल ते काढून टाक, जे कमजोरपणा असेल ते काढून टाक. कारण मला प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला तत्पर बनव. माझ्यामध्ये जे काही कमी घटी आहे देवा, मी तुझ्या हातामध्ये घेऊन येत आहे. तू मला त्यासाठी सक्षम कर. अभिषेक करून देवाचं सांगते की आपण ज्यावेळेला देवाला हाक मारणार तेव्हा देव आपलं उत्तर देणार. कारण ज्या वेळी एकदा दरवाजा बंद झाला तेव्हा देव आपला ऐकणार नाही. तेव्हा देव म्हणणार की नाही, आता काहीच होऊ शकत नाही, कारण आता वेळ आता संपलेला आहे. वेळ जेव्हा संपलेला आहे तेव्हा आपण पाहतो त्या वेळेचा पुन्हा आपण म्हणजे उपयोग होणार आहे का? नाहीच होणार आहे. कारण ती वेळ देवाने दिलेला आहे, देवाने सर्व काही ठरवलं आहे. आणि त्या वेळेमध्ये जर देव आपल्याला जर सांगत आहे की तू तयारी राहा, तर आपली तयारी कशी आहे? नोहाच्या काळामध्ये आपण पाहतो की नोहा तयार होता आणि तो तयारी करत होता. तो स्वतःचे जे काही त्याने जे काही त्यांनी तयार केलं, त्यासाठी त्याने कष्ट केलं, त्यासाठी त्यांनी योजना केली. त्यांनी जाऊन जाऊन जे जे साहित्य आणायचं होतं ते ते साहित्य आणलेलं आहे आणि तो त्यांनी सगळं तयारी केलेली आहे आणि तो तयार राहिला. कशासाठी? कधी पण माझ्या देवाची हाय 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 काय येणार आहे आणि तू त्या तारूमध्ये जा. त्यावेळी तो सक्षम होता आणि तो त्याने आपली तयारी करून तो जय्यत तयारी करून तो बसलेला होता. आणि जेव्हा देवाची वाणी ऐकायला आली की तू त्या तारूमध्ये जा, तेव्हा तो लगेच त्या तारूमध्ये तो लगेच गेला. त्याची मुलं, त्याची सुना, त्याची पत्नी पण म्हटले नाहीत कशाला जायचं किंवा काय नाही. म्हणजे बघा, हे सर्वजण नाही का ह्यांच्यामध्ये, ह्या कुटुंबामध्ये एकता आहे की सर्वजण एका देवाच्या अधीन आहे आणि देवाच्या आज्ञेला तिने पण म्हणजे साथ देत आहे. नोहा जसं तयारी झाला, आपली तारू बंद केली, तसं आपण या जगामध्ये जगत असताना आपली तारू म्हणजे आपली जीवनरूपी जे काही तारू आहे ते आपण तारू कसं बनवत आहोत, आपण कसं सजवत आहोत, ह्या तारूचं आपण बांधकाम कसं करत आहोत आणि तारू आपण उचलले जाण्यासाठी आपली
जी काही योग्यता आहे उचलण्यासाठी ती योग्यता आपल्यामध्ये काय आहे का, आणि कमी घटी आपल्यामध्ये काय आहे का, याचं आत्मपरीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण देवाचं हृदय आपण जेव्हा उल्हासित करतो त्यावेळेला देवाला माहिती आहे आपल्या अंतःकरामध्ये काय आहे, आणि देवाची नजर काय पाहत आहे, कारण आपली झाडाझडती घेणारा तो आहे. आपण जेव्हा पाहतो की देव जेव्हा नोहाला ह्या गोष्टी सांगत असताना देवाचं पूर्णपणे बारकाईने लक्ष होतं कोणाकडे, नोहाकडे. आणि नोहाचं पूर्णपणे लक्ष होतं की देवाने मला जे जे सांगितलं, वचन सांगते की देवाने जसं जसं सांगितलं तसं तसं नोहाने केलं. आज आपल्याला हे तारून तयार करण्यासाठी देवाने आपल्या ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहे आपण त्या गोष्टी करत आहोत का, आपण प्रार्थना करत आहोत का, आपला विश्वास वाढत आहे का, आपला विश्वास कमी होत आहे. दुःख, कष्ट, समस्या आल्यामुळे, परीक्षा आल्यामुळे, विरोध आल्यामुळे, छळ आल्यामुळे आपला विश्वास कमी होत आहे का, आपली प्रार्थना कमी होत आहे का, आपलं पवित्रपणे जीवन आपलं जगणं कमी आहे का, कुठं बंद झालेलं आहे का, कुठं आपण कुठल्या गोष्टीसाठी आपण दरवाजा उघडलेला आहोत का, अपवित्र गोष्टीसाठी, अशुद्ध गोष्टीसाठी आपण दरवाजा उघडलेला आहे का. तर आताच वेळ आहे, तो दरवाजा तुम्ही बंद करा. कुठला दरवाजा, जो आस्तपणा आहे, जो कमजोरपणा आहे, की झोप येण्यासाठी, मोबाईल बघण्यासाठी, टीव्ही बघण्यासाठी, वायफळ मित्राबरोबर गप्पा गोष्टी करण्यासाठी, फिरण्यासाठी, चाडी लबाड निंदा करण्यापेक्षा, कुणाबद्दल दोष काढण्यापेक्षा आज ह्यासाठी आपण दरवाजे बंद केले पाहिजे. आणि आपण आपल्या दरवाजे आपण त्या देवासाठी आपण आपले दरवाजे उघडून आपण देवाजवळ बसून आपण म्हणजे प्रार्थना केली पाहिजे. देवा, तुझे येणं खूप जवळ झालंय, आणि देवा जसं शहाण्या कुमारीमध्ये जी गुण होते, जी योग्यता होती, जी पात्रता होती, देवा ती योग्यता, ती पात्रता माझ्यामध्ये येऊन दे प्रभू. आणि तसं तुम्हाला बनव आणि तुम्हाला घडव. जेव्हा आपण ते समर्पण करणार, जेव्हा आपण ते पवित्र आत्म्याला आपण जेव्हा मागणी करणार, आपण जेव्हा मागणार तेव्हा आपण मिळणार. जेव्हा तेल हे सांगते की पवित्र आत्मा, आज आपण काही पवित्र आत्मा भरत आहोत का, आज आपल्याला पवित्र आत्मा आपण गाईड करत आहे का, आपल्याला तो चालवत आहे का, आपल्याला चुकीच्या गोष्टी आपण तो दाखवत आहे, त्यापासून आपण काही परावृत्त होत आहे का. आणि विशेष करून ज्या चुका आपल्याकडून झाल्या असल्या कळत नकळत, ते जाणीव आपल्याला कळत नकळत जाणीव जे काही आपल्याला होत आहे काही पवित्र आत्म्याकडून, ते आपण त्याला साथ आपण देत आहोत का. हे जसं नोहाच्या काळामध्ये देवाने सावध केलं, आणि नोहाला जसं सांगितलं तारू तयार करण्यासाठी, जसं आमोस आपण त्या पुस्तकामध्ये पाहिले की जे जे भविष्यवाणी सांगितले ते सर्व भविष्यवाणी पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपल्या देवाने सांगितलं आहे. एक वचन सांगते, इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय 35-36, 35 ते 39. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाची इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. प्रेसला तो येणारच आहे, कारण आपण तयार आहोत का त्याच्याबरोबर आपण जाण्यासाठी. आपलं कुटुंब आहे का तयार, आपण आपल्या कुटुंबासाठी मध्यस्थी करत आहोत का, आपल्या वैयक्तिक आपल्या जीवनासाठी आपण मध्यस्थी करत आहोत का. आपण हे वचन देवाने मला देण्यासाठी संधी दिली, तुमचे आभार मानते. आणि देवाचे पण आभार मानते की तुम्ही वेळ काढून ते बसला आणि वचन ऐकण्यासाठी, जे काही तुम्ही ते वेळ काढून बसला, देवा वचन तुम्ही जे ऐकला, देवा तुम्हाला हे वचनाला आशीर्वाद करो. आणि हे वचन ज्या ज्या लोकांपर्यंत हे जे काही पोहोचलं आहे, देव सर्वांची तयारी करो हे मी देवाकडे विनंती करत आहे. आपण 2 मिनिटं प्रार्थना करूया. जिथे तुम्ही असेल तर आपण देवासमोर समर्पण होऊया. धन्यवाद राजे, तुमचे आभार मानते. उपकार देखील प्रभू देवा, विश्व देवी मध्यस्थी कर दपा दपा ह्या रोपे टीव्ही दपा जे आता चॅनलवर समोर दपा ज्या ज्या दपा बसले दपा, जे माझ्या आईच्या वडिलांच्या वयाचे असतील दपा, जे माझ्या बहीण भावाच्या वयाचे असतील, आणि दपा जे लहान लेकर असतील, प्रत्येकाच तावं तुमच्या हाती समर्पित करते दपा. आज दपा त्यांचं अंतकरण दपा तुम्ही दपा तपासत आहे प्रदेवा. तिने दपा आपल्या अंतकरणाचं परीक्षण करण्यासाठी मदत करा. आवश्यक करून दपा आपलं जीवन सुधारण्यासाठी, सावरण्यासाठी देवा, तुम्हाला समर्पित असं जीवन जगण्यासाठी तुम्ही त्यांना सहाय करा, मदत करा देवा. रॅप्चरची वेळ दपा, तुमची येण्याची वेळ खूप जवळ झाली दपा. आम्ही सर्वजण दपा, प्रत्येक जण दपा तयार होण्यासाठी मदत करा, आणि तुम्ही आमची तयारी करून घ्या देवा. ज्या ठिकाणी दपा कमी घटे असेल, ज्या ठिकाणी दपा आम्ही पडलेला आहोत, त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला उभं करा देवा. आणि दपा आमचं सर्व दपा दपा जे काही दपा अविश्वासपणा असेल, कमजोरपणा असेल, ते सर्व काढून टाका देवा. तुम्हाला उपयोगी, तुम्हाला दपा तुम्ही नेण्यासाठी दपा जे योग्यतेच्या ते बनण्यासाठी आम्हाला सहाय करा, मदत करा. आमची प्रार्थना केली धन्यवाद. प्रार्थना ती आमच्या श्री ख्रिस्ताना यांच्या अतिप्रभू द्या. आमेन.